नमस्कार प्रेक्षकांनो, आपण आज पिंपळगाव बसवंतच्या नगरीमध्ये पोहोचलो आहे। आपल्या समवेत लोकप्रिय खासदार आदरणीय बगरे सर जोडले गेले। सर, पिंपळगाव निर्यात संदर्भात काही शेतकरी आपल्याला भेटण्यास आलेले, हा संपूर्ण काय विषय आहे कोणतरी? पिंपळगाव मार्केट जर बघितली तर कांदा आणि टोमॅटो आहे, त्याचबरोबर द्राक्ष आहे। याचं मोठ्या प्रमाणावरती पिंपळगाव परिसरामध्ये किंवा हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये कांद्याचं पीक मोठ्या प्रमाणावरती घेतलं जातं। द्राक्ष आहे, टोमॅटो आहे आणि आता सध्या टोमॅटोचं सीझन चालू झालेलं आहे। बऱ्याच शेतकऱ्यांनी उन्हाळ्यामध्ये टोमॅटोची लागवड केली आणि प्रचंड आसमानी संकट आलं। आपण बघतोय की 5 मे पासून सातत्याने पाऊस या भागामध्ये होतोय आणि एवढं सगळं पावसाची परिस्थिती यामध्ये त्या टोमॅटोवरती पावडरी फवारणं असेल, खतं देणं असेल आणि यातून शेतकरी कुठंतरी पीक घेतो आणि पीक घेतल्यानंतर ज्यावेळेस काढणीला येतं त्यावेळेस कुठल्याही प्रकारचा भाव मिळत नाही। म्हणजे शेतकऱ्यांनी प्रचंड खर्च करून टोमॅटोचं पीक आज काढणीला म्हणजे सुरुवात झालेली आणि 20 किलो कॅरेटला साधारण 150 रुपयाच्या जवळपास भाव मिळतोय। त्याच्यातून उत्पादन खर्च देखील निघत नाही। याच्या पाठीमागे जर आपण कारणं शोधली तर ही कारणं तुम्ही बघितली तर निर्यात सरकारने बंद केलेली आहे। विशेषतः बांगलादेशामध्ये, पाकिस्तानमध्ये किंवा आखाती देशामध्ये आपल्या देशातून मोठ्या प्रमाणावरती टोमॅटो जातो, परंतु सरकारने निर्यात खुली केली नसल्यामुळे त्याचा फटका हा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय आणि म्हणून सरकारने ताबडतोब निर्यात खुली केली तर नक्कीच त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल आणि शेतकऱ्याला कुठेतरी 2 पैसे त्याने जे कष्ट केले त्या टोमॅटो पिकासाठी त्याचं कुठेतरी त्याला फळ मिळेल असं मला वाटतंय। म्हणून सरकारने ताबडतोब निर्यात बंदी उठवून आपल्या देशातला माल परदेशामध्ये जेवढा जास्त जाईल तेवढं शेतकऱ्याला जास्त पैसे होतील, हा सरकारने विचार केला पाहिजे। एकंदरीत सर, मग कृषी उत्पन्न बाजार समिती आपली फार मोठ्या प्रमाणात आहे, त्यात सभापती असतील, काही पदाधिकारी यांच्या संबंध आपलं काही सकारात्मक बोलणं झालं काही विषयावर? काही या संदर्भात जरी बोलणं झालं नाही तरी मी त्यांच्याशी संवाद साधून या आता शेवटी कृषी उत्पन्न बाजार समिती माल घेणं देणं इथपर्यंत आहे। शेवटी केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे, यांनी याच्यामध्ये विचार करून निर्यात खुली केली तर बाकीच्या इथून शेवटी कृषी उत्पन्न समितीमध्ये आलेला माल हा परदेशामध्ये जाऊ शकेल। निर्यातदार जे व्यापारी आहेत ते निर्यात करू शकतील आणि म्हणून त्यांची भेट घेऊन शेवटी त्यांच्याकडूनही सरकारला मागणी जर गेली तर शेवटी सगळ्या मार्केट कमिट्यामधून किंवा टोमॅटो उत्पादक भागातून जर सरकारकडे मी माझी आता जी मला निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाचा आधार घेऊन मी केंद्रीय कृषी मंत्री असतील, वाणिज्य मंत्री असतील यांच्याशी पत्रव्यवहार करणार आहे आणि करून हा प्रश्न कसा सुटावा यासाठी प्रयत्न करणार। अगदी सकारात्मक स्वरूपात लोकप्रिय खासदार आदरणीय बगरे सर यांचे सदैव प्रयत्न असतात। आपण गेल्या काही दिवसापासून बघतो की कांदा प्रश्न असेल, टमाटा प्रश्न असेल, सातत्याने शेतकऱ्यांच्या भेटी असेल त्यांच्यापर्यंत पोहोचणे असेल, सरांचा सदैव प्रयत्न असतो की ते स्वतः शेतकरी कुटुंबातून असताले शेतकऱ्यांची विचंबना त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची हाल अपेक्षा ही जाणून आहे आणि म्हणूनच सातत्याने ते केंद्रामध्ये अनेक लोकांना भेटतात। मागे देखील अमित शहा यांच्याशी देखील त्यांनी भेट घेतली होती। अनेक आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतो आणि बगरे सरांचे सकारात्मक प्रयत्न निश्चित निपाड तालुका असेल संपूर्ण महाराष्ट्राला एक शेतकऱ्यांना हमी भाव देण्यासाठी मदत केला असं वाटतं। सर, आपण आपला बहुमूल्य वेळ फायनल बोलणं त्याबद्दल धन्यवाद।